कर्नाटकच्या चिंपुगनहಳ್ಳಿ गावात मुथ्यालम्मा मंदिर आहे। भाविकांची गर्दी असणार, गावाचा केंद्रबिंदू असणारं मंदिर कुठल्याही गावातल्या रस्त्यालगत असते तशी इथल्या रस्त्यांलगतही झाडी आहे, लोकांची गर्दी आहे। पण गुरुवारी 7 ऑगस्टला या गर्दीमध्ये अस्वस्थता होती। सगळ्या लोकांच्या नजरा आजूबाजूला फिरत होत्या। भीतीची एक लाट पसरली होती, कारण इथल्या लोकांनी एका कुत्र्याला पाहिलं होतं। रस्त्यालगतच्या झाडीजवळ हा कुत्रा एक प्लास्टिकची पिशवी ओढत होता। तर यात काही विशेष वाटण्यासारखं नाही, पण या कुत्र्यानं पिशवी ओढणं भीतीदायक होतं, कारण या प्लास्टिकच्या पिशवीत होता एक हात, मृतदेहापासून वेगळा झालेला हात। कुत्र्याला हात ओढताना आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं आणि मग सुरू झाला एक तपास, जो पोहोचला मृतदेहाच्या 10 तुकड्यांपर्यंत। कुठं डोकं सापडलं, कुठे पाय सापडला, तर कुठे आतडी। हा मृतदेह होता एका महिलेचा। पोलिसांनी तिची ओळख पटवली हातावरच्या टॅटूंमुळे। पण ही महिला होती कोण, तिच्यासोबत नेमकं घडलं काय, तिच्या मृतदेहाचे तुकडे कसे सापडले, आणि एक गुड सुटलं असलं तरी कुठलं गुड अजूनही बाकी आहे, सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। या सगळ्या घटनाक्रमाची सुरुवात झाली एका कुत्र्यापासून। झाडी लागत असलेला हा कुत्रा एक कापलेला हात ओढत घेऊन चालला आहे हे स्थानिकांना दिसलं आणि त्यांनी लागलीच ही माहिती पोलिसांना दिली। पोलीस घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत स्थानिकांनी पाहणी करायला सुरुवात केली होती। प्लास्टिकच्या पिशवीत कापलेला हात बघून स्थानिक सुद्धा हादरले होते। अशातच साधारण किलोमीटरभर अंतरावर त्यांना आणखी एक प्लास्टिकची पिशवी दिसली। स्थानिकांनी धाडस करून पिशवीमध्ये काय आहे ते पाहिलं, तेव्हा पिशवीत त्यांना आणखी एक हात सापडला, मृतदेहापासून वेगळा झालेला। या 2 प्लास्टिकच्या पिशव्या आणि त्यामध्ये सापडलेले हात स्थानिकांना हादरवण्यासाठी पुरेसे होते आणि पोलिसांच्या तपासाला गती देण्यासाठी सुद्धा। पोलिसांनी या 2 हातांवरून आणखी कुठले अवयव सापडतात का याची तपासणी सुरू केली आणि पुढच्या काही तासात त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अवयव सापडले सुद्धा। लिंगपुरा रोड ब्रिज जवळ पोलिसांना आतड्याचे तुकडे सापडले, बेंडोन नर्सरी जवळ पोटाचे तुकडे सापडले, तर जोनीगर हळ्ळी जवळ रक्तानं माखलेली एक पिशवी सापडली, ज्यामध्ये होता कापलेला पाय। अशातच सिद्धाराबेट्टा आणि नेगलाल मधल्या रस्त्यावर आणखी 2 पिशव्या सापडल्या। गुरुवारी पोलिसांनी केलेल्या तपासात एकूण 9 पिशव्या आढळल्या। प्रत्येक पिशवीत शरीराचा कुठला तरी अवयव कापून टाकला होता। पण तपास इथंच थांबला नाही। दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 8 ऑगस्टला सुद्धा हा तपास सुरूच राहिला आणि हा तपास सगळ्या प्रकरणाला महत्त्वाची दिशा देणारा ठरला। सिद्धाराबेट्टाजवळ एक पिशवी होती, आत्तापर्यंत सापडलेल्या पिशव्यांपेक्षा थोडी वेगळी, थोडी फुगलेली। पोलिसांनी पिशवी ताब्यात घेतली। पिशवी उघडली तर त्यात होतं एका महिलेचं शिर, कापून फेकलेलं। 2 दिवस चाललेल्या तपासात कोराटगेरे आणि कोलाला पोलीस स्टेशनच्या हद्दीत 10 वेगवेगळ्या लोकेशन्सवर पोलिसांना मृतदेहाचे तुकडे सापडले होते। पोलिसांच्या प्राथमिक तपासात काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या होत्या। हे मृतदेहाचे तुकडे एका महिलेचे होते। तुकडे जिथे सापडले होते तिथे तिचा खून झाला नव्हता, असा पोलिसांचा अंदाज आहे। खून दुसरीकडे करून महिलेची ओळख मिटवण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे करण्यात आले आणि तपासाची दिशा भरकटवण्यासाठी या 2 पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्लास्टिकच्या पिशवीत भरून हे तुकडे विखुरण्यात आले। मृतदेहाचे तुकडे सापडले असले तरी हा मृतदेह कोणाचा आहे, ही महिला आहे कोण, याचं कोडं पोलिसांना सोडवायचं होतं। जे सोडवण्यात महत्त्वाचे ठरले या महिलेच्या हातावर असलेले टॅटू। महिलेच्या हातावरचे टॅटू आणि तिच्या चेहऱ्यावरच्या खुणा हा पोलिसांसाठी मोठा क्लू ठरला। चा आधार घेऊन आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या मिसिंगच्या तक्रारी बघून पोलिसांनी तपासाची चक्र हलवली आणि कोडं सुटलं। या महिलेचं नाव लक्ष्मी देवम्मा, वय वर्ष 42। लक्ष्मी देवम्मा मूळची कर्नाटकचीच, तुमाकुरू तालुक्यातल्या बेलावी गावातली रहिवासी। आता तुमाकुरू ते कोलाला म्हणजे लक्ष्मी देवम्माचं गाव ते तिच्या मृतदेहाचे तुकडे सापडलेलं ठिकाण, यातलं अंतर पाहिलं तर ते आहे साधारण 25 किलोमीटर। पण पोलिसांनी सुरुवातीच्या तपासानंतरच खून वेगळ्या ठिकाणी करून मृतदेहाचे तुकडे वेगळ्या ठिकाणी टाकल्याचा अंदाज वर्तवला होता। या गोष्टीला कारणही तसंच होतं। लक्ष्मी देवम्मा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती 4 ऑगस्टला। तक्रार नोंदवणारी व्यक्ती कोण, तर लक्ष्मी देवम्माचा नवरा बसवराजू। या तक्रारीनुसार 3 ऑगस्टला आपल्या मुलीला भेटण्यासाठी लक्ष्मी देवम्मा उर्डीगेरेला गेली होती, पण त्या रात्री ती घरीच आली नाही। त्यानंतर तिच्या नवऱ्यानं बेलावी पोलीस स्टेशनमध्ये बायको बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली, पण तिचा शोध लागण्याआधीच बातमी आली तिचा मृतदेह सापडल्याची, ते सुद्धा वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये 10 वेगवेगळ्या ठिकाणी। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमाकुरू ते कोलाला या 25 किलोमीटरच्या प्रवासात मध्ये कित्येक गावं लागतात। त्यातलंच एक गाव म्हणजे उर्डीगेरे, जिथे लक्ष्मी देवम्मा आपल्या मुलीला भेटण्यासाठी 3 ऑगस्टला गेली होती, पण पुन्हा घरी आलीच नाही। तिथून 15 मिनिटांवर मात्र तिचा मृतदेह सापडला।
छिन्न विछिन्न केलेला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या गोष्टींवरून लक्ष्मी देवम्माचा खून 5 ऑगस्टला झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येतोय. ती घरातून निघाली 3 तारखेला, मृतदेहाचे तुकडे सापडले 7 तारखेला आणि खून झाल्याचा अंदाज आहे 5 तारखेला. त्यामुळे 2 दिवसात लक्ष्मी देवम्मा सोबत नेमकं काय घडलं? ती आपल्या मुलीला भेटायला गेली होती, पण ती मुलीपर्यंत पोहोचली की नाही? त्या रात्री ती घरी का परतली नाही याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांना हे मृतदेहाचे तुकडे विखुरण्यासाठी 4 व्हीलरचा वापर केला असावा असा संशय आहे. शनिवारी 9 ऑगस्टला सुद्धा मृतदेहाचे आणखी तुकडे आहेत का हे तपासण्याचा प्रयत्न झाला होता, पण जोरदार पावसामुळे पोलिसांना हे प्रयत्न आवर्ते घ्यावे लागले. तुमाकुरूचे पोलीस अधीक्षक अशोक केवी या प्रकरणाचा स्वतः लक्ष देऊन तपास करत आहेत. ज्या दिवशी मृतदेहाचे तुकडे सापडले तेव्हाच पोलिसांच्या विशेष टीम्स नियुक्त करण्यात आल्या आणि त्या ठिकठिकाणी तपासाला रवाना सुद्धा झाल्या. दुसऱ्या बाजूला फॉरेन्सिक टीम आणखी कुठले पुरावे सापडतात का याचा तपास करते. 2 दिवसांपूर्वी खून करून मृतदेहाचे छोटे तुकडे करून हा खून लपवायचा प्रयत्न झाला, पण कुत्र्यानं ओढलेल्या हातामुळे कोडं उलगडायला सुरुवात झाली आणि समोर आलं प्लॅस्टिकच्या पिशवीत लपवण्याचा प्रयत्न झालेलं एक भयानक कांड. अर्थात अजूनही लक्ष्मी देवम्माचा खून नेमका का झाला, तो कुणी केला याचा शोध लागणं बाकी आहे. पण या 2 गावांमध्ये इथल्या रस्त्यांवर सध्या दहशतीचं वातावरण आहे. कारण इथं कोणी खुनाने बरबटलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीत कापलेला हात पाहिलाय, कोणी पाय पाहिलाय, कोणी डोकं, तर कोणी आतड्याचे तुकडे अगदी बारीकपणे केलेले, कदाचित थंड डोक्याने पण प्रचंड क्रूरतेने.